केंद्र कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? पुढच्या तपासाचा SIT कामाला लागलेली आहे. महत्वाचा विषय फक्त सरकारी वकिलाचा होता. सरकारी वकिलाचं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती साहेबाची एंडोर्समेंट झाली, ते पत्र मूळ झालेलं आहे आणि आज किंवा उद्या ते कन्सेंट तारखा पाहून कन्सेंट देतो म्हणाले. उज्ज्वल निकम साहेब खूप मोठे विविध असल्यामुळं त्या ठिकाणी 1-2 दिवस तर 100% लागतील, परंतु साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना विनंती केलेली आहे की मस्साजोगच्या प्रकरणामध्ये आपणच सरकारी वकील राहावं अशा प्रकारची विनंती केली आणि ती आता मान्य होणार. उज्ज्वल निकम साहब संतोष देशमुख के जो खून का मामला है, इसके अभियोक्ता की मांग मैंने CM साहब को की थी. उसके ऊपर इंडोर्समेंट भी हो चुका है. वो फाइल अभी नीचे गई है और खुद CM साहब ने फोन लगा के उनको कंसेंट देने के लिए विनती की है. वो आज शाम तक या कल तक उनकी डेट्स देख के बताएंगे, कंसेंट देंगे. फिर आज तो फ्राइडे है, कल सैटरडे और संडे, मंडे तक ये ऑर्डर निकल जाएगी ऐसा विश्वास है. आप लोग लगातार मांग कर रहे हैं कि जब तक मामले की जांच चल रही है तब तक धनंजय मुंडे अपने मंत्री के पद से इस्तीफा देकर बाहर रहे, लेकिन धनंजय मुंडे कहते हैं कि मैं कोई आरोपी नहीं हूं, मेरा इस घटना से संबंध नहीं है, तो मैं क्यों इस्तीफा दूं? मैं अभी तक मैंने खुद ने मांग नहीं की. उनके ही NCP के MLA हैं प्रकाश सोलंके जी ने ये मांग की है. आप ये सवाल उनसे पूछिए. आरोपियों को जो है VIP ट्रीटमेंट दिया जा रहा है, आरोपियों को VIP नहीं, ये क्या है, कोई कुछ भी लोग कहीं बोलते हैं, पुलिस आई होंगी कुछ. अभी CM साहब ने उसका उत्तर दिया है, उसके ऊपर मैं नहीं बोल सकता. जवळचा आहे. हां, त्यांचं आता हे बघा, त्यांचा संबंध आहे का नाही अजून इन्क्वायरी सुरू व्हायची. इन्क्वायरी सुरू झाल्याच्या नंतर या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही जर काही आदेश दिला असेल, यांचं काय बोलणं झालंय हे तपासल्याच्या नंतरच त्या ठिकाणी कळेल ना. आत्ताच माझा संबंध नाही असं कसं होईल? अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. इन्वेस्टिगेशनच्या नंतर त्या बाबतीत निर्णय होईल. वाल्मीकि कराड ने जिस गाड़ी से सरेंडर किया है वो अजीत पवार के काफिले में देखी गई. ये अजीत दादा को पूछे आप, क्योंकि कौन सी गाड़ी अपने काफिले में लेनी है कौन सी नहीं है, इसका तारतम्य अजीत दादा को क्या मालूम. उनके नीचे के जो शागिर्द हैं उन शागिर्दों को पूछना चाहिए. अब ये भी बताया जा रहा है कि इस वाल्मीकि कराड का जो पूरा मामला है उसके बाद धनंजय मुंडे कैबिनेट से आउट होंगे और ये मेरे को नहीं लगता. ऐसा कैसा किसी का डिमांड नहीं है. जिसका डिमांड है आप उनको पूछिए. नाही, मला नाही वाटत VIP ट्रीटमेंट देतील. वावड्या ओढत असतात की असे ट्रीटमेंट दिली तसे मला नाही वाटत. चर्चा ये चल रही है कि धनंजय मुंडे बाहर होंगे और छगन भुजबल जो है कैबिनेट में अंदर आएंगे. अभी वो उनका, उसके राष्ट्रीय अध्यक्ष अजय दादा है, वो उनका सवाल है. मेरे को लगता है ये सवाल मत पूछिए, खाली संतोष देशमुख के ऊपर सवाल पूछिए. मी अजून तरी म्हणलेले नाही की धनंजय मुंडे या प्रकरणात आरोपी आहेत असं मी म्हणालेलो नाही. कराडांचा मात्र 100% 99.99% कराडांची इन्व्हॉल्वमेंट याच्यात आहे. हे कराडांच्या आदेशावरच झालेलं आहे सगळं. हे मागणी त्यांच्या प्रकाश सोळंकेची आहे. आपण प्रकाश सोळंकेंना विचारा. ओके.